सासूबाईला एकादश आणि साबुदाणा वडे खाणार मी. त्या एकादशीला आहे ना असं तिखट पदार्थ वगैरे काहीच खात नाही. त्यांचा खूप कडक उपवास असतो, फक्त त्या फळं खातात. आणि मी हे वडे आहे ना आमच्यासाठी बनवते आहे. तर मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता, त्याच्यामध्ये आहे ना मिरची टाकली कुटलेली, लाल तिखट टाकलं, शेंगदाण्याचं कूट टाकला आणि लिंबू टाकले अर्ध आणि 1 चमचा साखर टाकली आहे. आणि इथं बटाटे घेतले 6 उकडलेले, चवीनुसार मीठ पण टाकलं आहे. याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकलं ना खूप छान वडे होतात. साबुदाणा आणि बटाटा मिक्स केल्यावरती हात धुवून घ्यायचे, मग हाताला चिटकत नाही वडे. हा बघा माझा वडा तयार झाला आहे. आणि मी जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही, मीडियम बनवू लागले आणि एका साईडला तेलामध्ये वडे पण टाकू लागले. आपले 2 कामं चालू आहे. हे तळेपर्यंत दुसरे तयार पण होतात. हे वडे तळत असताना एकदम फुल गॅसवरती नाही तळायचे, तर मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे, चांगला गोल्डन कलर येईपर्यंत. आता हे बनवलेले हे टाकून देते आणि दुसरे तयार करते. बघा किती छान फुगले साबुदाणा वडे. हे वडे तुम्ही गोड दह्यासोबत सर्व करू शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत पण सर्व करू शकता. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. 1 नंबर झालेले आहे आपले साबुदाणा वडे. सासू उपवास करणार आणि मी खाणार. चला तर भेटूया एक अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.